नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गृहरक्षक पदाच्या 2771 जागेसाठी निघालेल्या भरती जाहिरातीची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। पात्रता या ठिकाणी तुम्ही किमान 10वी जरी उत्तीर्ण असाल तरी या पदासाठी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे। नोकरीचे ठिकाण मुंबईमध्ये असून महत्त्वाचे म्हणजे या पदासाठी अर्ज करण्याकरता कोणालाही फी लागणार नाही, तेव्हा नक्कीच तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता। संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, होमगार्ड भरतीबाबतचे माहितीपत्रक प्रसिद्ध केलेले आहे, ज्यामध्ये उद्देश या होमगार्ड संघटनेचे काय असणार आहे, सदस्यत्व कशा प्रकारे घेतल्या जाते, कर्तव्य काय असणार आहे, देय भत्ता किती दिला जातो, त्यानंतर होमगार्ड नोंदणीसाठी कशा प्रकारे निकष असणार आहे, अटी व शर्ती काय लागणार आहे, होमगार्ड सदस्याचे फायदे काय असणार आहे, अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। या माहिती पत्रकाच्या माध्यमातून या पदभरतीची थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी होमगार्ड संघटनेचे उद्देश काय आहे, तर देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन एक जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। त्यानंतर सदस्यत्वामध्ये काय माहिती दिलेली आहे, तर महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून एक शासन संचलित पूर्णतः मानवसेवी तत्वावर आधारित संघटना आहे। तर संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही। सदस्यत्व 3 वर्षाकरता दिले जात असून या संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने 58 वर्षापर्यंत तुम्ही पूर्ण नोंदणी या ठिकाणी करू शकता। अशा प्रकारे सदस्यत्व या ठिकाणी घेतल्या जाते। त्यानंतर होमगार्ड सदस्याचे काही कर्तव्य आहे, तर या ठिकाणी बघा, होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई महामारी काळात संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये त्या होमगार्ड सदस्यास या ठिकाणी दिले जाते। तर याकरिता मित्रांनो काही देयभत्ते असते का, त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन या ठिकाणी बघू शकता 1083 रुपये कर्तव्य भत्ता या ठिकाणी, तर रुपये 200 उपहार भत्ता म्हणून दिला जातो। प्रशिक्षण काळात 250 रुपये भोजन भत्ता व खिसा भत्ता म्हणून 100 रुपये, तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायत भत्ता या ठिकाणी दिला जातो। त्यानंतर मित्रांनो, होमगार्ड नोंदणीसाठी अशा प्रकारचे या ठिकाणी शुल्क आकारले जाते का, तर या ठिकाणी बघा, होमगार्ड नोंदणी करता कोणत्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आकारला जात नाही। फ्री ऑफ कास्ट मध्ये तुम्ही या पदासाठी नोंदणी ते करू शकता। तर होमगार्ड सदस्याचे काय फायदे आहे का, तर या ठिकाणी बघा, सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान तसेच विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण त्या होमगार्ड सदस्यात दिले जाते। 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस बद्दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण, त्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी असते। गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळण्याची संधी असते व स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी। अशा प्रकारे होमगार्ड सदस्याचे फायदे या ठिकाणी दिले गेलेले आहेत। तर एक माहिती पत्रक म्हणून होमगार्ड संघटनेने हे या ठिकाणी पत्रक प्रसिद्ध केलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी होमगार्ड नोंदणीसाठी काही नियम व अटी लागणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, होमगार्ड पात्रतेसाठी काही निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान कमीत कमी 10वी उत्तीर्ण अशी शिक्षण पात्रता या ठिकाणी लागणार आहे। तर या ठिकाणी शारीरिक पात्रता बघू शकता, वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, किमान 20 वर्ष वयाची अट, तर कमाल वयाची अट 50 वर्षापर्यंत असणार आहे। ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय 20 वर्ष असणे आवश्यक आहे। त्यानंतर उंची पुरुषांकरता मित्रांनो 162 सेंटीमीटर आहे, तर महिलांकरता 150 सेंटीमीटर या ठिकाणी उंची इथे लागणार आहे। छातीमध्ये या ठिकाणी बघू शकता, फक्त पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी न फुगवता 76 सेंटीमीटर, तर फुगवून 81 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे। अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, तर रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्डचे प्रमाणपत्र, तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे। तर अशा प्रकारे कागदपत्र
ऑनलाईन अर्ज करताना किंवा कागद पडताळणी करता या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये या ठिकाणी बघा संपूर्ण क्रायटेरिया इथे दिलेला आहे. पुरुष उमेदवारांकरता धावणीमध्ये या ठिकाणी 1600 मीटर धावणी या ठिकाणी असणार आहे. त्याकरता 20 गुण दिलेले आहेत. तर महिला उमेदवारांकरता 800 मीटर धावणे आहे, त्याकरता 25 गुण इथे दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता कमीत कमी वेळेमध्ये जो उमेदवार या ठिकाणी आपली रनिंग पूर्ण करेल त्याकरता जास्तीत जास्त गुण इथे दिलेले आहेत. धावणी चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रनिंगचा क्रायटेरिया या ठिकाणी या इथे पदासाठी दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो घोडाफेक उमेदवारांकरता पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी बघू शकता क्रायटेरिया इथे दिलेला आहे. महिला उमेदवारांकरता सुद्धा या ठिकाणी बघू शकता घोडाफेकचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर तांत्रिक अर्हतेकरता या ठिकाणी गुण सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तुमच्याकडे काही ITIचे प्रमाणपत्र असेल किंवा जे काही तत्सम तांत्रिक अर्हता असेल तर त्याकरिता सुद्धा या ठिकाणी गुण लागू असणार आहे. तर अशा प्रकारे माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भात काही सूचना इथे दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो होमगार्ड नोंदणी करता अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे किंवा शेवटची तारीख काय असणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर 27/12/2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर होमगार्ड विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. सर्व माहिती अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीमध्ये ही माहिती वाचून तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर या जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे कशा प्रकारे भरावा त्याची सुद्धा माहिती ते दिलेली आहे. तर होमगार्ड विभागाच्या या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज सादर करण्याबाबत जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 2771 रिक्त पदसंख्येसाठी होमगार्ड पदाची ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. त्याची जाहिरात या ठिकाणी होमगार्ड संघटनेकडून या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.